दुर्दैवी अशी घटना झाली आणि त्यामध्ये जो जनतेचा जो आक्रोश तिथे पाहायला मिळाला आणि जनता सातत्याने तिथे आक्रोश करत होती की त्या ज्या कोणी अशा पद्धतीने त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला त्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या, कारण की हा जनतेचा संताप होता. आणि म्हणूनच मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो तेव्हा अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर जो कोणी असा अत्याचार केला त्या अत्याचाराला थेट फाशीची शिक्षा देण्याचा कायदा मी गृहमंत्री असताना आणला होता. त्याचा शक्ती कायदा असं नाव होतं. हा शक्ती कायदा आम्ही आणला, राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली, पण केंद्राकडे तो पाठवल्यानंतर गेल्या 3 वर्षापासून केंद्र शासनाकडे हा कायदा प्रलंबित आहे. सातत्यानं मी माजी गृहमंत्री म्हणून सातत्यानं विधानसभेमध्ये सुद्धा मागणी केली की केंद्राकडे जो 3 वर्षापासून जो शक्ती कायदा निर्णयासाठी प्रलंबित आहे, जो कायदा जर केंद्राने मंजुरी दिली असती तर अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर अत्याचाराला थेट फाशीची शिक्षा देणारा हा कायदा, पण आतापर्यंत 3 वर्षापासून केंद्र शासनाने याला मंजुरी दिली नाही. वारंवार देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी पत्र लिहून विनंती केली की आपलं भारतीय जनता पार्टी सरकार केंद्रामध्ये आहे आणि हा कायदा शक्ती कायदा लवकरात लवकर आपण महाराष्ट्रामध्ये लागू करावा. आणि हा जर कायदा आज जर अस्तित्वात असता तर ज्यांनी अत्याचार काल त्या बदलापूरला केला किंवा बाकीची घटना कुठे सिन्नरला झाली, बाळापूरला झाली, अकोला जिल्ह्यात, अशा अत्याचाराला थेट फाशीची शिक्षा देण्यात आली असती. पण हा कायदा त्यानिमित्तानं केंद्र शासनाने गेल्या 3 वर्षापासून याच्यावर निर्णय घेतला नाही. मी आपल्याला सांगतो की मी गृहमंत्री असताना आम्ही 21 सदस्याची कमिटी तयार केली होती. त्यामध्ये सर्व पक्षीय आमदार मी घेतलेत. मी स्वतः आणि काही अधिकाऱ्यांना घेऊन मी स्वतः आंध्र प्रदेशला गेलो. आंध्र प्रदेशमध्ये अशा प्रकारचा कायदा होता, त्याचा आम्ही अभ्यास केला आणि अभ्यास करून मग आमच्या 21 जी सर्व पक्षीय आमदारांची समिती आणि बाकी IPS अधिकारी IAS अधिकाऱ्यांची जी समिती होती त्या समितीने कायद्याचा मसुदा तयार केला. आणि हा मसुदा तयार केल्यानंतर आम्ही ज्या महिला संघटना ज्या महिलाविषयी अशा प्रकारचे जे अत्याचार होतात त्या बाबतीत पुढाकार घेत असतात अशा या महाराष्ट्रातील ज्या NGOज आहेत, सामाजिक संघटना ज्या महिलांच्या आहेत, त्यांच्याशी आम्ही मुंबईला चर्चा केली. त्यांच्याशी आम्ही औरंगाबादला आमच्या कमिटीने जाऊन चर्चा केली. आमची कमिटी संपूर्ण नागपूरला गेली, तिथे त्या सर्व महिला संघटनेशी चर्चा केली, त्यांच्याकडनं सूचना घेतल्या, अनेक वकील महोदयांकडनं सूचना घेतल्यात आणि असा परिपूर्ण हा शक्ती कायदा 3.5 वर्षापूर्वी आम्ही तयार केला होता. त्याला विधानसभेने मंजुरी दिली, विधान परिषदेने मंजुरी दिली, त्याच्या पहिले माननीय मुख्यमंत्र्यांच्या आमच्या कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली. अशा पद्धतीनं कॅबिनेटने मंजुरी दिली, विधानसभेने मंजुरी दिली, विधान परिषदेने मंजुरी दिली आणि हा कायदा शेवटी आम्ही जेव्हा केंद्राकडे पाठवला, आम्ही तिथे सुद्धा पाठपुरावा केला. तिथे सुद्धा केंद्रीय मंत्र्यांना आम्ही पत्र लिहिली की हा कायदा लवकरात लवकर मंजूर करा. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की 3 वर्षापासून हा कायदा मंजूर होत नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर जे कोणते भारतीय जनता पार्टीचे पुढारी आहे महाराष्ट्रातील त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन प्रयत्न करावा आणि हा कायदा लवकरात लवकर मंजूर करून आणावा, जेणेकरून या कायद्याच्या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीचे अत्याचार जे होतात मुलींवर किंवा महिलांवर ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी करता येईल. त्याच्यासाठी महाराष्ट्रातील BJPच्या नेत्यांनी केंद्रामध्ये प्रयत्न करावा आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर हा शक्ती कायदा लागू करावा अशी माझी त्यांना हात जोडून विनंती आहे. त्याचबरोबर काल जी दुर्दैवी जी घटना झाली त्यामध्ये सर्वात जो संताप लोकांचा जो झाला की 12-13 तास FIR दाखल करायला का लागले.
अशा पद्धतीनं अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण होतं आणि या प्रकरणामध्ये पोलिसांकडे जेव्हा कुटुंबातील मंडळी गेली त्यांनी लगेच FIR दाखल करायला पाहिजे होता, पण कोणाच्या दबावाखाली हा 13 तास FIR दाखल करण्यात आला नाही. जी आमची माहिती आहे, जी संस्था जी आहे, ज्या संस्थेची जी शाळा होती ती संस्था भारतीय जनता पार्टीच्या संबंधित ती संस्था आहे. म्हणून तर ती शाळा ही भारतीय जनता पार्टीच्या संबंधित त्यांचे संचालक आहे, भारतीय जनता पार्टीच्या संबंधित ते संचालक असल्यामुळे हा दबाव टाकून FIR 13 तास दाखल करण्यात आला नाही का, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे. त्याच्यामुळे आता आरती सिंग मॅडम जे आहेत IPS अधिकारी आहेत, त्यांची अध्यक्षतेखाली चौकशी होईल, पण या चौकशीमध्ये हा सुद्धा मुद्दा चौकशी समितीने याच्या बाबतीत सुद्धा चौकशी करावी की कोणाच्या दबावाखाली 13 तास त्या चिमुकलीवर अत्याचार झाला असताना तिचा FIR घेतला नाही. त्या संस्थेचे पदाधिकारी कोण, ते भारतीय जनता पार्टी संबंधित आहे की नाही, त्याच्या बाबतीत सुद्धा चौकशी करावी अशी माझी आरती सिंग यांना मागणी आहे, माझी विनंती आहे. सर असं आहे की कशामुळे हा कायदा जो आहे 3 वर्ष प्रलंबित आहे, कारण की राष्ट्रपतींकडे त्यासाठी गेलेला आहे, पण काय कारण वाटतं तुम्हाला की तो कायदा काय विधानसभेमध्ये मी प्रश्न उपस्थित केला तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यावेळेस बोलले होते. मी त्यांना सांगितलं, विधानसभेमध्ये सांगितलं की इतकी दिवसापासून प्रलंबित आहे, काय त्यांचं म्हणणं आहे, काही त्यांच्या क्वेरीज आहे, काही त्यांच्या सूचना आहे, त्या मला कळवा, तशी आम्ही दुरुस्ती करू. पण इतके 3-3 वर्ष असा पद्धतीचा कायदा केंद्रामध्ये प्रलंबित राहतो, ज्या कायद्याची आजच्या परिस्थितीमध्ये अतिशय आवश्यकता आहे. कालची बदलापूरची घटना, नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नरची घटना, तिकडे बाळापूरमध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये तिथली घटना, अशा ज्या घटना घडतात त्याच्यावर रामबाण उपाय म्हणजे लवकरात लवकर जर अशी घटना घडली आणि दोषी जर तिथे सर्व पुरावे जर आढळले, त्याला फाशीची शिक्षा सुद्धा या शक्ती कायद्यानुसार देता येते. तो कायदा या सरकारने, केंद्र शासनाने मंजुरी देऊन महाराष्ट्रामध्ये लागू करावा, एवढीच माझी विनंती आहे. पण तुम्ही कायदा केलाय म्हणून अशा पद्धतीने राजकीय कारण आहे काय, राजकीय कारणासो की नसो, महाराष्ट्रासाठी अशा प्रकारच्या कायद्याची आवश्यकता आहे. आंध्र प्रदेशने गेला, आंध्र प्रदेशच्या कायद्याची फार सगळीकडे चर्चा झाली, स्तुती झाली, म्हणून मी स्वतः तिथे आंध्र प्रदेशमध्ये गेलो, त्यांच्या मंत्र्याशी, त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्यांची माहिती घेतली आणि आम्ही असे नाही की सर्वपक्षीय आमदारांना त्याच्यामध्ये घेतलं होतं. मला कल्पना होती की हे फक्त काही पक्षाचे घेतले आमदार तर अडचण जाऊ शकते. आम्ही भारतीय जनता पार्टीचे जे आमदार घेतले त्या कमिटीमध्ये, काँग्रेसचे घेतले, राष्ट्रवादीचे घेतले, बाकी जे आहेत छोटे मोठे पक्ष त्यांचे सुद्धा आमदार घेतले. सर्वपक्षीय आमदारांनी तयार केलेला हा शक्ती कायदा आहे. साहेब, काल किसन कथोरी जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी काल एक प्रश्न उपस्थित असा केलाय की काल बदलापूरच्या रेल्वे स्टेशन मध्ये पालक आंदोलन कुठेही करत नव्हते, काही बाहेरचे लोक येऊन हा आंदोलन करण्याचा प्रयत्न करत होते. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. मी तिथले जे मंत्री महोदय गेले होते, गिरीश महाजन यांनी सुद्धा ते स्टेटमेंट केलं की बाहेरून लोक आणले आणि ज्या पद्धतीचा संताप, ज्या पद्धतीची घटना झाली, ज्या पद्धतीचा लोकांमध्ये आक्रोश होता, संताप होता, आणि अशा पद्धतीने आक्रोश असताना, संताप असताना तुम्ही सांगता की बाहेरून लोक आणले. करण्यात आली की या संपूर्ण संदर्भात SIT स्थापन करून फास्ट ट्रॅक मध्ये हा सगळा खटला चालू जाईल. याच्या आधी अनेक फास्ट ट्रॅक चे खटले सरकारने घोषणा केली, पण ते फास्ट ट्रॅक मध्ये कुठे दिसत नाही. फास्ट ट्रॅकची घोषणा फक्त झाली आहे. फास्ट ट्रॅक मध्ये किती दिवसात चालू तर पाहू, पण फास्ट ट्रॅक मध्ये चालला आणि लवकरात लवकर दोषीला जर शिक्षा झाली तर महाराष्ट्रातील जनतेला आनंद होईल. आज मुख्यमंत्री देखील असंच म्हणाले की कालचं आंदोलन हे पॉलिटिकली मोटिवेटेड होतं. लोकांचा आक्रोश तुम्ही पाहिला ना, लोकांचा जो आक्रोश होता, लोकांचा जो संताप होता, हे काय धरून बांधून आणलेले लोक होते का? अरे कोणालाही रागील, 4 वर्षाच्या मुलीवर असा अत्याचार होतो आणि अशा पद्धतीने लोक जेव्हा सडकेवर येतात, रस्त्यावर येतात हजारोच्या संख्येने. सर,
ह्या सगळ्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकलेले आहेत आणि त्या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे की पहिली तर महिला सुरक्षित करा, नंतर 1,500 रुपये द्यायचे की 2,000 रुपये द्यायचे ते नंतर ठरवा म्हणून. ठीक आहे, मला त्या लाडकी बहिणीचे हा विषय थोडा वेगळा आहे. त्याच्यामुळे लाडली बहिणाच्या बाबतीत तुम्हाला काय करायचं तुमचं करा, पण महिलांना महाराष्ट्रामध्ये सुरक्षा द्या एवढी माझी राज्य शासनाला विनंती आहे. देशमुख साहेब, आपल्या सरकारच्या काळामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या एक मिनिट हाँ हिंदी ना. देशमुख सर, जिस प्रकार से बदलापुर में 2 बच्चों के सामने मामला सामने आया जिसके आरोपी को अरेस्ट किया, लेकिन जिस प्रकार से कल कई लोगों को आंदोलन किया गया, स्कूल पे अटैक किया, काफी प्रोटेस्ट हुआ, कई लोगों को गिरफ्तार किया, पुलिस घटना को आप किस तरह से देख रहे हैं? पहली चीज तो मैं यहाँ बताना चाहूंगा कि कल जो दुर्भाग्यपूर्ण ऐसी घटना बदलापुर में घटी, आज ही कुछ मीडिया में आया कि ऐसी दुर्भाग्यपूर्ण घटना सिन्नर तालुका जो नासिक जिले में घटी, अकोला जिले में बाड़ापुर में घटी. इस प्रकार की घटना जब घटती है तो आपको मैं बताऊं, मैं जब महाराष्ट्र का गृह मंत्री था उस टाइम इस प्रकार से छोटी बच्चियों के ऊपर अत्याचार होता है, महिला के ऊपर अत्याचार होता है, उसके लिए लोगों की मांग रहती है कि भाई जो भी अत्याचारी है उसको जल्द से जल्द फांसी दो. कल भी आपने देखा बदलापुर में काफी लोगों का आक्रोश था कि अत्याचारी जो है उसको फांसी दो. ऐसे समय में आज का जो कानून है, आज के कानून में उसका प्रावधान नहीं है. लेकिन जब मैं गृहमंत्री था ऐसा हमने शक्ति कायदा नामक एक कायदा बनाया था जिसके जरिए जो भी ऐसा अत्याचार करता है उसको फांसी की शिक्षा देने का कानून हमने बनाया था. और ये कानून हमने बना के केंद्र शासन को मंजूरी के लिए भेजा था 3-3.5 साल पहले. अभी तक केंद्र शासन ने उसको मंजूरी नहीं दिया. मैंने ऑल पार्टी एमएलए की कमेटी बनाई थी, 21 लोग कमेटी में थे. ऑल पार्टी एमएलए थे, आईपीएस अधिकारी थे, आईएएस अधिकारी थे, वकील लोगों को हमने उसमें रखा था. ऐसी कमेटी बना के हमने पूरा वो कायदा बनाया. इसी प्रकार का कायदा आंध्र प्रदेश में बना था. वहां हमने जाके वहां पे उसका अध्ययन किया, वहां से मालूमात लिया और महाराष्ट्र में आके हमने कायदा बनाया. महाराष्ट्र के कैबिनेट उस टाइम के जो हमारे मुख्यमंत्री साहब थे उद्धवजी ठाकरे 3 साल कैबिनेट में, विधानसभा ने मंजूरी दिया, विधान परिषद ने मंजूरी दिया और ये शक्ति कायदा का पूरा जो कायदा हमने अंतिम मंजूरी के लिए जो केंद्र शासन को भेजा उसको 3-3.5 साल हो गया. हमेशा मेरी सरकार जो अभी यहाँ बीजेपी के उनसे मेरी दरखास्त रहती है कि उन्होंने जो शक्ति कायदा जो हमने जिसमें प्रावधान था कि ऐसी कोई अत्याचार होता है महिला के ऊपर या छोटी बालिका के ऊपर उसको फांसी देने का जो प्रावधान उसमें था, वो शक्ति कायदा 3-3.5 साल से केंद्र शासन में मंजूरी के लिए प्रलंबित है. उसके ऊपर अभी तक केंद्र शासन ने निर्णय नहीं लिया. मेरी माजी गृह मंत्री के नाते मेरी मांग रहेगी केंद्र शासन को कि उन्होंने महाराष्ट्र ने जो शक्ति कायदा आपके लिए केंद्र में जो मंजूरी के लिए भेजा है उसको जल्द से जल्द केंद्र शासन ने मंजूरी देना चाहिए. विधानसभा के अधिवेशन में भी, असेंबली अधिवेशन में भी मैंने सवाल उठाया, कई बार सवाल उठाया कि 3 साल से कायदा वहां पे प्रलंबित है केंद्र शासन में, इसको जल्द से जल्द जो भी भारतीय जनता पार्टी के जो यहाँ पे नेता है उन्होंने प्रयास करके उनको जल्द से जल्द केंद्र शासन से मंजूरी उन्होंने लाना चाहिए. सर क्या वजह रही? लेकिन ताजुब है कि अभी तक मंजूरी उसको मिली नहीं. ये कायदा अस्तित्व में रहता महाराष्ट्र में, शक्ति कायदा महाराष्ट्र में रहता आज के तारीख में, तो जो अत्याचार जो बदलापुर में जो हुआ है उसको फांसी की शिक्षा हुई रहती. लेकिन सर क्या वजह रही, क्योंकि 3 साल से ज्यादा समय हो गया, लागू नहीं किया गया, आपने पता करने की कोशिश की, आप भी होम मिनिस्टर रह चुके हैं, तो क्या वजह? मैं कई बार केंद्र शासन को चिट्ठी लिखा, मैं कई बार विधानसभा में ये सवाल उठाया
वहां पे बीजेपी के नेताओं को पूछा कि भाई आप बीजेपी का सरकार ऊपर में, आप महाराष्ट्र के बीजेपी के नेता हैं, आपने केंद्र में जाके इसके लिए प्रयास करके ये शक्ति कायदा जल्द से जल्द मंजूर करके महाराष्ट्र की लाना चाहिए, ताकि इस प्रकार से जो अत्याचार होते हैं उसकी संख्या कम हो और जो अत्याचारी है उसके ऊपर कड़ी सजा, मतलब फांसी की शिक्षा उसको होना चाहिए। देशमुख सर, जिस प्रकार से प्रदर्शन लोग वहाँ पे रेल रोको आंदोलन कर रहे थे या प्रदर्शनकारी, उनके खिलाफ सरकार ने मामला दर्ज किया, लगभग कई कह सकते 300 से ज्यादा लोगों के खिलाफ मामला दर्ज कर लिया, 70 से ज्यादा लोगों को गिरफ्तार किया गया। किस तरह से देख रहे हैं, क्योंकि हालांकि मांग के लिए लोग सड़क पे उतरे थे, जिस प्रकार से बच्चियों पर अत्याचार होगा। कल आपने ये घटना घटने के बाद में किस प्रकार का आक्रोश वहां पे आपने देखा, बड़ी तादाद में महिलाएं वहां पे आई थी, हजारों की तादाद में लोग वहां पे आके यही बोल रहे थे कि अत्याचारी को फांसी दो। मुझे ताज्जुब लगता है कि ये घटना घटने के बाद में एफआईआर दाखिल करने के लिए 13 घंटे क्यों लग गए, किस वजह से इस कंप्लेंट को दर्ज नहीं किया गया पुलिस स्टेशन में। जो मेरी मालूमात है उसमें जो स्कूल है, जो स्कूल में घटना घटी, वो स्कूल भारतीय जनता पार्टी के कुछ कर्मी लोगों के, उनकी स्कूल है, उनके डायरेक्टर लोग वहां पे, उनको संरक्षण देने के लिए 13 घंटे एफआईआर क्यों नहीं दाखिल किया गया है। उनको संरक्षण देने के लिए 13 घंटे एफआईआर दाखिल करने के लिए लगाए क्या, ये मेरा सवाल है। सर, उज्ज्वल निकमांची या सगळ्या संदर्भात विशेष वकील म्हणून नियुक्ती राज्य सरकारने केलेली आहे। हेच उज्ज्वल निकम जे आहेत ते भारतीय जनता पक्षाकडनं मुंबईमधनं लोकसभेची निवडणूक लढलेली होती आणि आता ज्या शाळेवरती गुन्हा म्हणजे ज्या शाळेमध्ये प्रकरण झालेलं आहे ती शाळा भाजपच्या नेत्यांच्या जवळची आहे, त्यामुळे हे प्रकरण कुठेतरी दबलं जाण्याची शक्यता आहे का? त्याच्यामध्ये मी पहिले सांगितलं की ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या जवळची आहे। माझा आरोप आहे की त्याच्यामुळेच 13 तास तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी लावले। पोलिसांवर कोणाचा दबाव होता हा माझा प्रश्न आहे। उज्ज्वल निकमांची नियुक्ती योग्य आहे का? तर ठीक आहे, आमची एकच मागणी राहील की लवकरात लवकर आरती सिंगचा रिपोर्ट आला पाहिजे, लवकरात लवकर हे प्रकरण दाखल होऊन जो कोणी अत्याचारी आहे त्याची लवकरात लवकर त्यांना कडक शिक्षा त्याला झाली पाहिजे। सर, परंतु एसआयटीवर एसआयटी स्थापन होतात आहेत, परंतु कोणत्याच एसआयटीचा निकाल जो आहे तो अंतिम स्तरावरती येत नाहीये सातत्याने। आता तर ही सगळ्यात सेन्सिटिव्ह घटना आहे, याच्यामध्ये पण एसआयटी स्थापन केली आहे सरकार। आता जी घटना झाली अतिशय संवेदनशील अशी घटना आहे आणि याच्या बाबतीत सुद्धा जर सरकारने जो अत्याचारी आहे त्याला जर लवकरात लवकर कठोर त्याच्यावर कारवाई केली नाही तर ही महाराष्ट्रातील जनता परत सडकेवर आल्याशिवाय राहणार नाही। इतका आक्रोश आज जनतेमध्ये आहे। धन्यवाद। भाजपचे 2 बडे नेते पवारांच्या संपर्कात आहेत। समर्जित गाडगेंना लवकरच आपल्या पक्षात घेतलं जाते। खरं तर समर्जित गाडगे यांनाच हसन मुश्रीफांवर आरोप केले होते, त्यानंतर जे काय मुश्रीफ कुटुंबियांच्या बाबतीत घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं होतं। ज्या व्यक्तीनं आपल्या व्यक्तींवर आरोप केले त्यालाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेतोय। असं आहे की आता विधानसभेच्या निवडणुका जवळ येत आहे, अनेक पक्षाचे नेते साहेबांच्या संपर्कात तर भेटतात, जयंतरावला भेटतात, आम्हाला भेटतात। अनेक पक्षाचे नेते आहेत जी सध्याची स्थिती पाहून, ही राजकीय स्थिती सध्याची पाहून त्यांना आमच्या पक्षावर यायची त्यांची इच्छा आहे। आता असे कोणते नेते असतील त्यांना आमच्यावर यायचं असेल, मी कोणत्या नेत्याबद्दल बोलत नाही, मग ते त्यांना आमच्यावर यायचं असेल तर त्याच्या बाबतीत माननीय साहेब निर्णय घेतील। आमच्या पक्षामध्ये काही जो कोणी त्याला घेणार नाही। आम्ही सर्व तपासून, आमच्या पक्षामध्ये सर्व तपासून, त्या नेत्याच्या बाबतीत सर्व तपासून नंतरच पक्षाच्या माध्यमातून निर्णय आम्ही घेऊ। सर, मंगलदास बांदल जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे थँक्यू सर।